उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी थेट चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातून शिवसैनिकांनी हजेरी लावलेली आहे। आपण पाहू शकतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भद्रावतीतर्फे गद्दार खासदारांचा निषेध असो अशा स्वरूपाचं बॅनर ते घेऊन ते थेट उद्धव ठाकरेंच्या सभेत आलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही महिला शिवसैनिक आहे। ताई, काय सांगशील, तुम्ही कुठून आलेले आहेत? मी भद्रावतीवरून आलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेसाठी आलेली होती आणि निश्चित माझं येण्याचं कारण म्हणजे जे आपले गद्दार आहे त्यांना तुडवण्यासाठी किंवा मारण्यासाठी परवानगी द्यावं उद्धव साहेबांनी, असं मला त्याच्यासाठी मी आलेली आहे। नक्कीच आक्रमक भावना आहे कुठेतरी। मित्रा, काय सांगशील तू? हे जे 6 खासदार गद्दार झालेले आहे यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे। हे जेव्हा निवडणुकीच्या वेळेस या रणांगणामध्ये उतरणार त्यावेळेस ग्रामीण भागातले असो की शहरी भागातले सर्व मतदार बंधू जे महाराष्ट्र प्रेमी आहे यांच्या घरामध्ये चपलाचा हार घातल्याशिवाय राहणार नाही, याला सुळल्याशिवाय राहणार नाही। हे शिवसैनिकांची ताकद समजू शकत नाही। शिवसैनिक हा मुंबई बंद करायची ताकद ठेवतो, देश बंद करायची ताकद ठेवतो। अरे उद्धव साहेबांनी आदेश द्यावा, यांना घरामधून निघणं सुद्धा आम्ही बंदी घालून देऊ। नक्कीच आक्रमक भावना येत आहे, आपल्या आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहे। काय सांगशील मित्रा? खऱ्या अर्थानं या खासदाराला इथल्या शेतकऱ्यांनी आमचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलं होतं, परंतु हा खासदार बेईमान निघाला। म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही, कारण शेतकऱ्याचे हाल चालू आहेत। ह्या खासदारांनी इथल्या शेतकऱ्याची परिस्थिती न जाणता इथल्या शेतकऱ्याचे काय हाल चालू आहे, इथल्या शेतकऱ्याला कुठेही खताचं पोतं विकत घेतलं। शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया जो आहे तर उद्धव ठाकरेंची सभा झाल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळते। शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र सध्या यवतमाळमध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।